हे बघा, हे आपले मित्र आहेत, त्यांचं आपण आत्ताच हे मॉनिटायझेशन ॲक्टिवेट करून दिलेलं आहे. तर काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही आपल्याला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मॉनिटायझेशन टूल कसा भेटतो फेसबुकवरती ते फक्त आपण 2 महिन्यामध्ये, आपले मित्र आहेत त्यांचं 2च महिन्यामध्ये मॉनिटायझेशन टूल ओपन करून दिलं आहे. आपण त्यांच्या दुकानात आलो आहोत. आता हे त्यांचं शॉप आहे, त्यांच्या दुकानात आलो आहोत. त्यांचं मॉनिटायझेशन टूल सेटअप करून देऊ. पुढे बघा, 2 महिन्यामध्येच फक्त मॉनिटायझेशन टूल आलं. तुम्ही वर्षभर मेहनत करताय पण तुमचं टूल येत नाही. त्याला काही ट्रिक आहेत. त्या ट्रिक तुम्हाला वापरावं लागणार आहे, तरच तुमचं टूल जे आहे ते ओपन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. तर आपण जे टूल आहे त्याला ॲक्टिव्ह करू. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. हे बघू शकता आता तुम्ही, या प्रोफाईलवरती टूल आलेलं आहे. पहिले ऑलरेडी इथं सेटअप केलेलं असल्यामुळं आता आपण सेटअप केलं आहे ऑलरेडी. आणि इथं टूल दाखवतोय. स्टारचं पहिले झालेलं आहे ऑप्शन आणि पार्टनरशिप ॲड पण दाखवत आहे. तर तुम्हाला इथं ॲफिलिएट पण दाखवत आहे, बघू शकता तुम्ही. हे ॲफिलिएट टूल पण दाखवत आहे. तर याच्यामध्ये फक्त सबस्क्रिप्शन टूल बाकी आहे, पण ते आपल्याला सबस्क्रिप्शनची एवढी गरज नाही. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ॲफिलिएट आणि कंटेंट मॉनिटायझेशन टूल. हे तुमच्या समोर आहे, बघू शकता तुम्ही. रिफ्रेश करून दाखवतोय मी. तर आपल्याला ॲक्टिवेट करण्यासाठी याला इथे क्लिक करायचं आहे. हे बघा, आता हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दाखवेल ट्रॅक अर्निंग ऑल इन ऑफ प्लेस, नो मोर जम्पिंग बिटवीन द प्रोग्राम. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, ते वाचायचे आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर याला साइन अप करायचं आहे. तर कीप युअर कंटेंट फ्रंट अँड सेंटर. तर तुम्हाला याच्यामध्ये अर्निंग कशी होणार आहे, ती अर्निंग तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही रील्समध्ये जे तुम्हाला व्हिडिओ चालतात, ॲड चालतात, त्याच्यामधून तुम्हाला याच्यात अर्निंग होणार आहे. आपण कंटेंट मॉनिटायझेशन टूलचा हे सेटअपचा व्हिडिओ टाकलाय. सेटअप अजून झालेलं नाही. तर सेटअप करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे बघू शकता, ते मित्र आहे, तुम्हाला त्यांचा व्हिडिओ टाकणारच आहे मी पुढे. तर त्यांचं ते शॉप चालवतात. त्यांचं शॉप असून फेसबुकवरती पण ते त्यांचे कंटेंट टाकत राहतात. तर त्यांचं सेटअप करून घेऊ. चला पुढे जाऊ आपण व्हिडिओमध्ये. आता हे सेटअप करण्यासाठी तुम्हाला इथं साइन अपला क्लिक करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, प्रोसेस होती इथे. थोडा वेळ लागायला, नेटवर्कचा इश्यू म्हणून. आता हे बघा, कंटेंट मॉनिटायझेशन हे सेटअप यांचं पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता कंटेंट मॉनिटायझेशनला ओके करायचं आहे. कंटेंट मॉनिटायझेशनला ओके केल्याच्यानंतर गेट स्टार्ट याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला पूर्ण तुमचा अकाउंट वगैरे सगळ्या गोष्टी दाखवेल. त्याच्यानंतर तुम्हाला अर्निंग कशामधून होणार आहे हे दाखवणार आहे. इथं फोटोजमधून होणार, टेक्स्टमधून होणार, स्टोरेजमधून होणार, रील्समधून होणार. इथं टास्क दाखवत आहे. आता आजच आपण सेटअप केलेला आहे, तर उद्यापासून यांची अर्निंग चालू होऊन जाईल. त्यांचा आपण एक व्हिडिओ पुढे टाकू. हे बघा, हे आपले मित्र आहेत, त्यांचं आपण आत्ताच हे मॉनिटायझेशन ॲक्टिवेट करून दिलेलं आहे. तर काय म्हणणं आहे तुमचं, तुम्हाला म्हणजे कसं वाटतं? सरांनी आत्ताच मॉनिटायझेशन करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फेसबुकवरती रील्स वगैरे सगळे अपलोड करू शकतात आणि त्याच्यामधून अर्निंग करू शकता. बघू शकतात, आतापर्यंत हे नव्हतं, आता 0 अर्निंग दाखवत आहे. पण याच्यानंतर यांनी फेसबुकवरती व्हिडिओ टाकू किंवा काहीही टाकले, म्हणजे याच्यामध्ये फेसबुकवरती व्हिडिओ किंवा फोटो जरी अपलोड केले त्याच्यामधून त्यांना अर्निंग होणार आहे. तर तुम्हालाही जर शिकायचं असेल पूर्ण फेसबुकबद्दल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनवाल्यासाठीच आपण हे टूल ओपन करून देणार आहे. धन्यवाद.